नमस्कार, मी आतिश तुळशीराम घाडगे, मौजेगाव भोमडी, भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 21 या शाखेचा सचिव. भारतीय बौद्ध महासभा या मातृधम्म संस्थेच्या माध्यमातून वार्षिक वर्षावास प्रवचन मालिकेचा कार्यक्रम येत्या 28/9/2025 रोजी मौजेगाव भोमडी या ठिकाणी आम्ही घ्यावयाचा ठरवलेला आहे. आणि याकरिता जागा मिळावी म्हणून आम्ही आमच्या येथील समाज मंदिर या कार्यक्रमासाठी मिळावं याकरिता आम्ही निर्मळ ग्रामपंचायत भोमडी या ग्रामपंचायतीला आमच्या पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु त्या ग्रामपंचायतीनं आमच्या पत्रव्यवहाराला तिथे 2,500 रुपये भरावं अशा पद्धतीनं आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे. तर हे आम्हाला मान्य नसून पुढील आम्ही पत्रव्यवहार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्र पाठवलेलं आहे. परंतु त्यांनी देखील अद्याप आमच्या पत्राची दखल घेतलेली नाही. आणि म्हणून आम्ही येत्या 22/9/2025 रोजी अखेरचं त्यांना सांगणं दिलेलं आहे की जर आपण 22 तारखेपर्यंत आम्हाला कळवलं नाही किंवा आम्हाला त्या पद्धतीचं तिथे कार्यक्रम करण्याकरता परमिशन दिली नाही तर येणाऱ्या 23 तारखेला 23/9/2025 रोजी आम्ही पंचायत समिती या ठिकाणी आमरण उपोषण करण्याकरता दापोली तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाला घेऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी पंचायत समिती कार्यालयाची असेल आणि संबंधित त्या विषयाशी निगडीत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची असेल, अधिकाऱ्यांची असेल. नमस्कार, मी मधुकर बाळाजी मर्चंडे, गाव माटवण, तालुका बौद्ध महासभेचा एक सिनियर कार्यकर्ता आहे. असाच प्रकार माटवणमध्ये गेल्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आला होता. तेव्हा आम्ही परवानगी मागितली ग्रामपंचायतीकडे. ग्रामपंचायतीच्या त्या आणखी त्या गावातल्या लोकांनी दोघा ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न केला. सरळ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी तोंडी काय आम्हाला परवानगी दिली आणि तो कार्यक्रम आम्ही सफल केला. त्याबद्दल ठीक आहे, माटवण ग्रामपंचायतीचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो प्रशासकाचे. परंतु आज जो भोमडी मुक्कामी जो कार्यक्रम होणारा जो संकल्पित कार्यक्रम आहे त्याला जर प्रशासनानं जर परवानगी नाकारली आणि 2,500 रुपये भरायला जर सांगितले तर उद्याच्या घोषित केलेल्या उपोषणाच्या त्या कार्यक्रमाला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल. दापोलीतले सगळे आम्ही कार्यकर्ते तिथं अगदी हिरिरीनं भाग घेऊ. संपूर्ण दापोली तालुका बौद्ध महासभेचा आमचे विभागवारी जे आमचे गाव आहेत, केंद्र आहेत, आमचे शहर कमिटी आहे आणि आमचे सर्व मित्र परिवार आम्हाला याच्यावर सहाय्य करतील याबद्दल मला खात्री वाटते. आणि हा कार्यक्रम आम्ही सफल करून दाखवू आणि याची जबाबदारी गटविकास अधिकारी आणखी त्यांचे संपूर्णपणे जे प्रशासकीय जे असतील त्यांनी ती घ्यावी आणि ताबडतोबीने 22 तारखेपर्यंत उद्या सोमवारपर्यंत आम्हाला याचा ताबडतोबीने निकाल दिला पाहिजे, कार्यक्रम करण्याची परवानगी दिली पाहिजे अशी आग्रहाची मागणी आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.